तर हॅलो गाईज, सकाळ सकाळी आम्ही आज जव्हारला जायला निघालो आहोत बिकॉज आमचा कधीपासून प्लॅन बनत होता जायचा. तर फायनली आज तो प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. तर आम्ही लोक जायला निघालो आहोत. आम्ही 4 जण जाणार आहोत, मी, ताई, राहुल आणि अजून एक जण आहे. तो पुढे तुम्हाला व्हिडिओत नक्कीच बघायला भेटेल तो कोण आहे असं. थोड्या वेळातच आम्ही चारोटी नाक्याच्या थोडे 5-10 मिनटं थांबलेलो. तिथे आमचा एक खाण्याचा स्पॉट आहे, म्हणजे नाश्ता करण्याचा. तिथे आम्ही चाय आणि वडापाव खाऊन घेतला बिकॉज मला खूप जास्त भूक लागलेली. आणि आम्ही दर टाईम तिथेच थांबतो, राहुल आणि मी कधी गेलो तर. आणि तिथली वडापाव चाय खूप टेस्टी लागते. नंतर मग आम्ही चारोटी नाक्यावरून आतमध्ये टर्न मारलं. चारोटी नाक्यावरून हे वॉटरफॉल 2 तासाच्या अंतरावर आहेत. आम्ही मॅप बघत आतमध्ये गेलो आणि जसं जसं आतमध्ये जात होतं एवढे भारी भारी व्ह्यूज बघायला भेटत होते ना, आम्हाला खूप बघून मनाला प्रसन्न वाटत होतं. म्हणजे जी ब्युटी आपल्याकडे नाही आहे ती सगळी इकडे म्हणजे बघायला भेटते. सगळ्या लोकांच्या घरासमोर शेतं, मस्त वॉटरफॉल जातात छोटे छोटे. मग जाताना आम्हाला एक नदी भेटलेली, तिथे आम्ही थांबलेलो होतं गाडी धुवायला, कारण गाड्या खूप चिखलाच्या झालेल्या त्या दोघांच्या पण. मग गाडी वगैरे धुवून घेतल्या दोघांनी पण. आणि हा तर गाडी प्रेमीच आहे, मग त्याने पूर्ण गाडी चमकवलीच. आणि नंतर मग आम्ही पण तिथे थांबलेलो. मस्त फोटो काढण्याची जागा होती, मग फोटो वगैरे काढून घेतले, व्हिडिओज काढून घेतले आणि आमचे पाय वगैरे ते पण धुवून घेतले. ते पण पूर्ण चिखलाचे झालेले, रेनकोट पण धुवून घेतले. आणि नंतर मग हा एक रीलची प्रॅक्टिस करत होता की त्याला करायची होती बट त्याला जमली नाही, पण तरी तो ट्राय करत होता. नंतर परत आम्ही पुढे प्रवासाला निघालो जाण्याच्या. तिथून तरी तो स्पॉट अजून 40 मिनिटाच्या अंतरावर होतं. आणि नंतर मग परत अजून एक ठिकाणी थांबलेलो जिथे दरीसारखी होती, तिथे फोटो काढण्यासाठी थांबलेलो. तिथे मस्त फोटोज व्हिडिओज काढून घेतले. आणि आज 9 ऑगस्ट पण आहे, तर खूपच जास्त इकडे गर्दी आहे. आणि रस्ता पण छोटा आहे म्हणून ट्रॅफिक पण खूप जास्त लागलेला. बट जो व्ह्यू बघत होतो ना, तो बघण्यासाठी त्या एवढ्या म्हणजे वर्थ आहे ते पूर्ण. आणि एवढं मस्त वाटत होतं ना, तुम्ही क्लायमेट बघू शकता किती भारी झाला यार. आणि फायनली आम्ही वॉटरफॉलला पोचलो. हा दाबोसा वॉटरफॉल आहे. आणि अजून एक होता तो हिरकपाडा वॉटरफॉल होता. नंतर मग परतीच्या प्रवासाला निघालो. नाश्ता म्हणजे जेवण वगैरे करून घेतलं, त्या डोसा वगैरे खाऊन घेतला. आणि लोक सगळी आपापल्या शेतांना भातं लावत होती. थँक्यू फॉर वॉचिंग. असा होता माझा आजचा दिवस.